आणि एक मोठी बातमी आहे, माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म असल्याचं कळतंय। मात्र एबी फॉर्म उमेदवारी अर्जाला जोडण्याच्या संदर्भात अद्यापही पक्षाकडून त्यांना सूचना मिळालेली नाहीये। एबी फॉर्म जोडण्याची परवानगी मिळाली तरच नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरू शकतात आणि या अर्जाला एबी फॉर्म जोडणार आहेत। परवानगी मिळाली नाही तर नवाब मलिक अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जातील, सूत्रांनी माहिती दिली आहे। निलेश बुधावले आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, काय नेमकं घडतंय? एकीकडे नवाब मलिकांकडे एबी फॉर्म असल्याचंही कळतंय, दुसरीकडे अपक्षपणे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात। यामिनी मधल्या काळात प्रत्येक उमेदवाराला देवगिरी निवासस्थानी बोलवण्यात आलं होतं आणि अजित पवारांनी पक्षाच्या वतीने एबी फॉर्म दिले होते। यातील एक एबी फॉर्म हा आता नवाब मलिक यांच्याकडे देखील असल्याची माहिती मिळते। मात्र नवाब मलिकांना एबी फॉर्म जोडण्यासंदर्भात अजून कुठल्याही प्रकारची सूचना मिळालेली नाहीये। त्यामुळे नवाब मलिक आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज करणार की अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता एबी फॉर्म आहे, नवाब मलिकांकडे उपलब्ध आहे, मात्र त्यांना तो अजूनही भरलेला नाहीये आणि तो अजूनही जोडण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची सूचना त्यांना अद्याप देण्यात आलेली नाहीये। आणि त्यामुळे आज त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर प्रचंड प्रमाणात जरी गर्दी पाहायला मिळत असली तरी पक्षाचा झेंडा पाहायला मिळतोय ना घड्याळाचं चिन्ह पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नवाब मलिक एकंदरीत काय निर्णय घेऊ शकतायत हे सध्या या परिस्थितीवरून आपल्याला पाहायला मिळतंय। काही क्षणांमध्ये एबी फॉर्म भरण्याची परमिशन मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून नवाब मलिक उमेदवार असतील, अन्यथा नवाब मलिक अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेसाठी सामोरे जाताना पाहायला मिळते। अगदी निलेश, आपण बघतोय अजूनही महायुतीच्या 4 जागा आहेत जिथला तिढा सुटलेला नाहीये। त्यामध्येच नवाब मलिक यांनी स्वतःची सध्याची जे तिथून आमदार आहेत अणुशक्तीनगर हा मतदारसंघ आपल्या मुलीसाठी सोडलाय आणि ते स्वतः मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघामधून फॉर्म भरण्याची शक्यता आहे। भाजप विरोध करतेय, असं असताना काही प्रतिक्रिया येताना दिसते का भाजपची? या सगळ्या प्रकारासंदर्भात पहिल्यापासूनच भाजपचा नवाब मलिक यांच्या नावाला प्रचंड विरोध होता आणि त्यामुळे शेवटपर्यंत नवाब मलिकांच्या उमेदवारी संदर्भात कुठलीही निर्णय झालेला नाही। अजूनही आपण पाहतोय एबी फॉर्म त्यांच्याकडे, मात्र एबी फॉर्म भरण्याची सूचना त्यांना मिळालेली नाहीये। त्यामुळे नवाब मलिक आता काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे नवाब मलिक यांची कन्या मात्र अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवार म्हणून सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळते। सना मलिक यांना मात्र एबी फॉर्म देण्यात आलाय आणि त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणून सोमवारी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आगामी काळात या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील पाहायला मिळणार आहे। यासोबतच एका उमेदवाराकडे म्हणजे मलिक कुटुंबातल्या एका व्यक्तीकडे एबी फॉर्म असेल तर कदाचित एका व्यक्तीकडे एबी फॉर्म नसेल अशी परिस्थिती देखील पाहायला मिळू शकते। बरं निलेश, ज्या मतदारसंघामधून आता नवाब मलिक प्रयत्न करतायत तो मानखुर्द शिवाजीनगर, इथे नेमकं काय आव्हान असणार आहे त्यांच्या समोर? काय परिस्थिती आहे त्या मतदारसंघातली? खरं तर हा मतदारसंघ सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांचा हा सुरक्षित मतदारसंघ मानला जातो। अल्पसंख्याक समुदाय मोठा आहे। निलेश, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतीये। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, एक माहिती मिळतीये नवाब मलिक खरं तर आज उमेदवारी अर्ज दाखल करतील, त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म आहे, मात्र अपक्षपणे सुद्धा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकतात असं बोललं जात आहे। मात्र या सगळ्याला भाजपचा विरोध असल्याची किनार सुद्धा आहे। मला आता त्यांना एबी फॉर्म दिलाय किंवा कसं याची कल्पना नाही, परंतु भारतीय जनता पार्टीने अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे। सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भात सुद्धा आपली भूमिका रोखठोकपणे जाहीरपणे मांडलेली आहे। त्यानंतर मुंबईचे अध्यक्ष आमचे आशिष शेलार यांनी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे। त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा काय आमच्या भूमिका बदलत नाहीत। भारतीय जनता पार्टीची तीच भूमिका आहे। तथापि आता नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, अजितदादांचे सहकारी आहेत। शेवटी अजितदादांचा पक्ष आमचा घटक पक्ष आहे। त्या पक्षांतर्गत काय निर्णय घ्यायचे हा शेवटी सर्वस्वी त्यांच्या पक्षप्रमुखांचा निर्णय असतो। त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी काय करावं किंवा काय केलं याची मला कल्पना, मला वाटतं त्यांचा तशा प्रकारचा निर्णय झाला असेल तर तो पक्षाचा निर्णय असेल, आमची भूमिका बदललेली नाही। हो प्रवीणजी, जसं तुम्ही म्हणताय की जर कदाचित जर त्यांना राष्ट्रवादीकडून ही जर उमेदवारी मिळाली तर हा पक्षाचा निर्णय निश्चितपणे असेल, पण मित्र पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून एकत्र असताना जर त्या नवाब मलिकांना अशी जर अधिकृत उमेदवारी मिळाली
तर मग पुढे भूमिका काय असणार आहे किंवा मग मैत्रीपूर्ण लढत होणार आहे का? म्हणजे काय असेल नेमकी भूमिका? नाही, एक लक्षात ठेवा, दोन गोष्टी आहेत. एक पक्ष म्हणून आमची काय भूमिका, तर पक्ष म्हणून भूमिका मांडली आहे. हो. आमच्या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च नेत्यांनी मांडले, मुंबई अध्यक्षांनी मांडले. आता जनतेने काय करायचं ते जनता ठरवणार आहे. त्याच्यामुळे मतदार रोल काय आहे, मतदारांना काय वाटतं ते मतदार त्यांचा निर्णय घेतील. परंतु पक्षाची भूमिका तीच आहे. पक्षाच्या भूमिकेला त्या ठिकाणी पक्षाचा विरोधच त्या ठिकाणी होता, त्यामुळे आम्ही काय भूमिका बदललेली नाही. पण महायुती म्हणून, म्हणजे पक्ष म्हणून नाही, पण महायुतीतला मित्र पक्ष म्हणून तुम्ही हे प्रचार किंवा एकूणच जे असेल पुढचं त्यामध्ये पाठिंबा देणार आहात का किंवा काम करणार आहात का? आमची भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांच्या प्रचारात त्या ठिकाणी असतील असं मला वाटत नाही. बरं बरं, धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही स्पष्टपणे याविषयी बोललात यासाठी. त्यामुळे आमचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते स्पष्टपणे याच्यामध्ये असतीलच, नवाब मलिकांच्या प्रचारामध्ये उतरतीलच असं नाही, अशी भूमिका मांडलेली दिसते प्रवीण दरेकर यांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.